अगदी पेढ्यासारखे चवीचे हे मौसूद असे रव्याचे लाडू तोंडात टाकताच जिभेवर विरघळणारे आणि खायला सुद्धा खूप अप्रतिम लागतात. आणि पाक करायची गरज नाही, अजिबात बिघडणार सुद्धा नाही. तर हे बिना पाकाचे लाडू कसे करायचे आज हे आपण पाहणार आहोत. तर चला जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण बिना पाकाचे रव्याचे लाडू बनवणार आहोत. जरासुद्धा पाक करायची गरज नाही, बिघडण्याची शक्यता नाही आणि मनातसुद्धा भीती वाटणार नाही. इतके साध्या आणि सोप्या पद्धतीने हे लाडू आपल्याला बनवता येतात. बघू शकता हे लाडू इतके खुसखुशीत झाले आहेत ना, तोंडात टाकताच विरघळतात. तर इथे मी अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे. तर तो चिरोटी रवा म्हणतात ना, किंवा 0 साईजचा रवा असतो तो मी इथे घेतला आहे. जर तुम्ही इथे जाडा रवा घेतला ना तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यामुळे ना शक्यतो बारीक रवाच घेऊन या, म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायची गरज लागणार नाही. आणि जर जाडा रवा असेल तर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. तर आता हे बघा, छान असा मी 0 साईजचाच हा रवा घेतलेला आहे, खूप बारीक आहे. आणि त्याच्यानंतर इथे अर्धा किलो रवा घेतला आहे, तर त्याचबरोबर आपल्याला इथे अर्धी वाटी तूप लागणार आहे. तर इथे मी गाईचं तूप घेतलेलं आहे. त्याचबरोबर त्यानंतर इथे मी 1 वाटी पिठी साखर घेतलेली. साखर आहे ना, तुम्हाला आवडेल त्या गोडानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यामुळे ना साखर कमी जास्त होऊ शकते. तर हे प्रमाण आपलं एकदम बरोबर आहे. तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेले, छान गरम झालेलं आहे आणि आता त्याच्यात तूप टाकते. तर आपल्याला पूर्ण तूप टाकायचं नाही आहे, अर्धं तूप टाकायचं आहे आणि नंतर थोडं थोडं तूप करून आपल्याला रवा भाजायचा आहे. तर सुरुवातीला थोडंसंच तूप टाका. तर तूप छान गरम झालं आहे. आता त्याच्यानंतर आपण रवा टाकून घेऊया. गॅस मी बारीकच केलेला आहे आणि एकसारखी, त्यामुळे त्याला हीट मिळते आणि रवा छान भाजला जातो. गॅस जर फास्ट केला ना तर आपला रवा खाली लागू शकतो आणि एकसारखा भाजत नाही, रवा कच्चा राहतो. त्यामुळे ना गॅस जरासुद्धा फास्ट करायचा नाही आहे, गॅसची फ्लेम लोच ठेवायचे आणि सर्व बाजूने आपण आता एकसारखाच भाजून घ्यायचा आहे. सर्व बाजूने असा रवा पसरून घेतला आहे आणि एकसारखा भाजत राहायचा आहे. हे रव्याचे लाडू आहे ना, खायला खूप छान लागतात, अप्रतिम लागतात. तर आता ना साधारणपणे आपण गॅसची फ्लेम स्लोच ठेवले तर 15-20 मिनटं तरी हे भाजत राहायचं आहे. जरासुद्धा खाली लागून द्यायचा नाही किंवा कलर चेंज करायचा नाही आहे. कलर जर चेंज झाला किंवा लालसर असे रवा भाजलेला दिसला ना तर आपल्या रव्याचे लाडू आहे ना दिसायलासुद्धा खराब दिसतात आणि चवसुद्धा बिघडू शकते. त्याच्यामुळे ना हे सगळा आपल्याला रवा आहे ना बारीक गॅसवरच भाजायचा आहे. पूर्ण रवा असा प्रसादाचा रवा असतो ना, शिरा असतो, त्याप्रमाणे मस्त असा मऊसूद भाजून घ्यायचा आहे. आणि एक सांगू का, बारीक रवा घेतला आहे ना, जो 0 रवा असतो तो खूप छान म्हणजे लागतो. त्याच्यामुळे ना रव्याचे लाडू अगदी पेढ्यासारखे होतात. तूप जर बरोबर पडलं ना तर एकदम पेढे खाल्ल्यासारखेच असे मऊसूद आपले रव्याचे लाडू होतात. जरासुद्धा ते सुखे फडफडीत असे लाडू होत नाही, कोरडे होत नाही. त्याच्यामुळे ना तूप त्याला जेवढा आपण रवा घेऊ ना तेवढा त्याला अर्धं तूप तरी लागतंच आणि थोडं थोडं तूप टाकून आपण छान भाजून घ्यायचं आहे. जरासुद्धा घाई करायची नाही आहे. गॅसची फ्लेम पुन्हा सांगते, बारीक गॅसवरच पूर्ण रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता हे बघा, मी इथे राहिलेलं तूप थोडं थोडं टाकून भाजून घेते. हे लाडू इतके सोपे आहे ना, तर जरासुद्धा भीती वाटत नाही किंवा बिघडण्याची शक्यता नाही आणि आपल्याला पाक करायची गरज नाही. पाक बरोबर झाला की नाही झाला ह्याची भीती वाटते. त्याच्यावर ना हे खूप साधे आणि सोपी पद्धत आहे, पटकन होतात. त्याच्यामुळे हे रवा फक्त व्यवस्थित भाजून घ्या. छान असं बघा, आता मऊसूद तुम्हाला भाजतोय मी इथे, तुम्हाला दाखवते. हा रवा किती सुंदर असा मऊसूद दिसायला दिसतोय आणि जसं जसं रवा भाजतोय ना तसं मऊ मऊ रवा पडतोय. त्याच्यामुळे ना तूप अगदी व्यवस्थित टाकलं ना तर रवा अगदी छान भाजला जातो. हे लाडू इतके छान आहे ना, जरासुद्धा तोंडात असं चिकटत नाही, विरघळतात, इतके छान होतात आणि मस्त असे पेढ्यासारखे आपले लाडू तयार होतात आणि ते वळतात सुद्धा छान. तर आता
मऊसूद भाजल्यामुळे कसं चवीला सुद्धा खूप छान लागतात, अप्रतिम हे लाडू लागतात आणि तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीने करून बघा आणि खरंच तुम्हाला आवडेल. तर आता बघा भाजत भाजत मला इथे 20 मिनटं तरी झालेले आहेत आणि थोडं थोडं तूप टाकते. हे बघा आता आपलं जेवढं तूप घेतलेलं आहे ना तेवढं सर्व आता टाकून घ्यायचं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे. तर खरंच हे लाडू इतके खुसखुशीत होतात ना आणि खूप सोपेसुद्धा आहेत. त्यामुळे ह्या दिवाळीला ना तुम्ही अशा पद्धतीने रव्याचे लाडू नक्की बनवा. तर आता तुम्ही इथे बघू शकता खूप छान असा रवा आपला भाजून झालेला आहे. तर बघा खूप मस्त असा आत्ताच इथे पेढ्यासारखा दिसते त्याचं मिश्रण टेक्स्चर. तर खूप आता मस्त असे आपल्याला वळतासुद्धा येईल. तर हे रव्याचे लाडू करताना हे मेन आहे जे की ह्या पद्धतीने केले ना तर आपले रव्याचे लाडू अगदी पेढ्यासारखे होतात. ते म्हणजे आता हे आपला रवा जो भाजून झालेला आहे ना त्याच्यामध्ये पिठी साखर आपली टाकून घ्यायची आहे. तुम्हाला गोड पाहिजे तितकंच तुम्ही साखर घ्या आणि ह्याच्यामध्ये ना साखर जर जाडी घेतली तर मिक्सरमध्ये बारीक करा आणि किंवा तुम्ही पिठी साखर घेऊ शकता. तर आता पिठी साखर घेतलेली ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि सगळ्या बाजूनी छान हलवून मिक्स करून घ्यायची ती, जेणेकरून ही साखर आणि रवा एकजीव होईल. त्याच्यामधली जे गाठी वगैरे असेल ना तर ते फोडून घ्यायच्या आणि सगळ्या बाजूने हलवून छान मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. थोडा वेळ झाकण ठेवून दिलं ना तर त्याच्यामध्ये छान असं तूप सुटलेलं दिसेल आणि त्याच्यानंतर आपल्याला लाडूसुद्धा वळताना सोपे जातील. तर हे थंड होऊन द्यायचं आहे, पण जास्त वेळ ठेवायचं नाही. साखर असल्यामुळे त्याच्यात पाणी सुटू शकतं. तर त्याच्यामुळे ना आता आपल्याला हे मस्त थंड होऊन दिल्यानंतर मिक्सरमध्ये हे फिरवून घ्यायचं आहे. तर इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे. तर त्याच्यामध्ये आता थोडं थोडं असं आपल्याला रवा फिरवून घ्यायचा आहे. सतत फिरवत राहायचं नाही आहे, एकच वेळेस फिरवून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे असा रवा मस्त असा आपला एकजीव होऊन येईल. तर आता बघू शकता एकच गरका मारलेला आहे आणि आपला रवा मस्त असा मिक्स झालेला आहे. तर आता हे बाजूला परातीमध्ये काढून घेऊया आणि जो राहिलेला आहे कढईतला तो सुद्धा आपण सगळा रवा एक मिक्सरमध्ये गरके मारून घेऊया. तर जास्त वेळ फिरवायचा नाही, थोडा वेळच एकच गरका मारायचा आहे आणि पटकन काढायचा आहे. तर अशा पद्धतीने मी सगळा रवा मिक्सरमध्ये बारीक करून घेते. एकजीव करून ह्यासाठीच घ्यायचे, त्याला छान तूप सुटेल आणि आपल्याला लाडू छान वळता येईल आणि चवीलासुद्धा पेढ्यासारखे होतात पण आणि दिसतातसुद्धा छान. त्याच्यामुळे ना हे असं मिक्सरमध्ये ही प्रोसेस करणं जरुरीचं आहे. हेच आपले खासियत आहे या रव्या लाडूची. ही स्ट्रिक साधी आणि सोपी पद्धत आहे, तर ही तुम्ही नक्की ही पद्धत करा आणि खूप छान असे लाडू आपले बघा इतके छान होतात ना, हे अगदी पेढ्यासारखे मऊसूद असे मिक्सरमध्ये बारीक झालेले आहेत. तर आता बघू शकता कढईतला सगळा रवा मी थोडा थोडा करून मिक्सरमध्ये एकच गरका मारून घेतलेला आहे. छान फिरवून घेतलं आहे, जास्त वेळ फिरवलेला नाही. त्याच्यामुळे हे आता सगळा रवा आता मी परातीत काढून घेतलेला आहे. तर बघू शकता खूप आपला रवा असा मऊसूद झालेला आहे ना, मिक्सरमध्ये घेतल्यामुळे ना खूप सुटसुटीत आणि छान झालेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायची. कुठलाही पदार्थ करताना सुरुवातीला वेलची पावडर टाकायची नाही, वेलची पावडर नंतरच टाकायची. त्याच्यामुळे आता आपली सगळी प्रोसेस झाल्यानंतर आता इथे लाडू वळतानाच मी इथे वेलची पावडर टाकलेली आहे. त्यामुळे ना स्वाद टिकून राहतो आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपण लाडू वळून घेऊया. तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा तळून छान टाकू शकतो किंवा त्याच्यावर आपण बेदाणे मनुके हवं ते काही आपण त्याच्यावर शोसाठी लावू शकतो. तूप ह्याच्यामध्ये बरोबर असलं ना तर लाडू कोरडे दिसत नाही किंवा जरासुद्धा असे फडफडीत दिसत नाही. रवा कसा असा सुक्का फडफडीत दिसतो ना तसा दिसत नाही. तर त्यामुळे ना तूप व्यवस्थित घ्या आणि हे बघा छान असे आपले लाडू तयार झाले आहेत आणि त्याच्यावर आता आपण इथे चारोळी लावून घेणार आहोत. तर चारोळी किंवा मनुके लावले ना तर खूप सुंदर दिसतात आणि अगदी एकदम पेढ्यासारखे दिसत आहेत, बघू शकता तुम्ही. तर आता सगळे लाडू मी असेच वळून घेते. तर हे रव्याचे लाडू बघा दिसायला पण छान दिसतात आहे, अगदी पेढ्यासारखे दिसतात आणि पेढ्यासारखेच आपल्याला मऊसूद असे खुसखुशीत रव्याचे लाडू चवीलासुद्धा छान होतात. आणि नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने रव्याचे लाडू करून बघा. आणि त्यातलं तुम्हाला आता एक लाडू मी दाखवते, खूप छान असा खुसखुशीत झालेला आहे आणि दिसायलासुद्धा किती सुंदर दिसत आहेत बघा.
तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.